नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच थेट आपण पुण्यामधली दृश्य बघणार आहोत. पुण्यामध्ये एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करतात. त्यांच्या विविध मागण्यांसाठी एमपीएससीचे विद्यार्थी सध्या पुण्यामध्ये आंदोलन करतात असं समजतंय. पुण्यामध्ये ही जी आंदोलनाची दृश्य आहेत ती सध्या आपण बघतोय. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे, अनेक मागण्या आहेत त्यांच्या, आणि त्या संदर्भाने त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाली आणि त्याच्यामुळे वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे. जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससीचे विद्यार्थी हे आंदोलन करतायत. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याचं सांगत या पदाची वयोमर्यादा 1 वर्षानं वाढवा अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. संपूर्ण राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे अनेक विद्यार्थी हे पुण्यामध्ये अभ्यासासाठी येत असतात आणि तिथे शास्त्री रोडवर त्यांनी हे आंदोलन केले. प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून आपण आणखी तपशील घेऊयात. रोहन. रिद्धी, खरं तर पुण्यातील शास्त्री रोडवरती यापूर्वी देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची अशा प्रकारची आंदोलनं जी आहेत ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि यंदा देखील पीएसआय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक भरतीची जी जाहिरात आहे ती उशिरा प्रसिद्ध झाली आहे आणि त्याच्यामध्ये वयोमर्यादा वाढवण्यात यावी, 1 वर्षाची वयोमर्यादा वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागील महिनाभरापासून जोर धरू लागलेली होती. स्थानिक सरकारकडे असेल किंवा शासकीय यंत्रणेकडे असेल त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले होते, परंतु कुठलाच मार्ग जो आहे तो निघत नसल्यामुळे आता एमपीएससीचे विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेत. मागील 2 दिवसांपासून पुणे पोलिसांना त्यांनी परवानगी देखील मागण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु त्यांची परवानगी नाकारलेली होती. कारण का यापूर्वी जी आंदोलन झाली ती आंदोलन बराच काळ चाललेली होती. पोलिसांसमोर मोठं आव्हान जे आहे ते आंदोलनातून निर्माण झालेलं होतं. अनेक राजकारण्यांनी त्यांचा फायदा देखील घेण्याचा प्रयत्न केलेला होता. या पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांकडून परवानगी जी आहे ती नाकारलेली होती, परंतु नाकारलेली असताना देखील आता जवळपास हजारो विद्यार्थी पुण्यातील शास्त्री रोड परिसरामध्ये जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. पुणे पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय की सध्याच्या घडीला तिथलं वातावरण शांत करणं आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे ते परत माघारी पाठवणं. पुणे पोलिसांचे डीसीपी झोन 1 ऋषिकेश रावले असतील किंवा इतर अधिकारी असतील ते सगळेजण त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. कारण का जी मागणी केली जाते ती मागणी कदाचित रास्त नाही असं अनेक तज्ञांचं म्हणणं आहे. कारण का यापूर्वी देखील वयोमर्यादामध्ये वाढ केलेली होती आणि अशा पद्धतीने ऐन परीक्षेच्या तोंडावरती वयोमर्यादा वाढवता येत नाही आणि विद्यार्थ्यांच्या दबावामुळे यापूर्वी देखील अशी वयोमर्यादा वाढवली होती आणि हे विद्यार्थी सातत्याने आयोगावरती दबाव टाकून किंवा या आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकून अशा प्रकारची मागणी जी आहे ती आपली मान्य करून घेतात असा देखील चर्चेचा सूर जो आहे तो एका दुसऱ्या गटाकडून देखील सांगितला जातो. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे कितपत लक्ष जे आहे ते आयोग देणार आहे, सरकार देणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे. आणि हे आंदोलन किती काळ चालू ठेवणार आहे ते विद्यार्थी, कारण आता जवळपास रात्रीचे 10 वाजता आहेत आणि 9:30 वाजल्यापासून ही सगळ्या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासून देखील हे सगळे विद्यार्थी अशा पद्धतीचं आंदोलन करण्याच्या चर्चेमध्ये होते. अशा प्रकारची चर्चा जी आहे ती त्यांचे विविध व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा टेलिग्रामच्या ग्रुपवरती अशा प्रकारची चर्चा जी आहे ती केली जात होती, परंतु आता सध्याच्या घडीला जवळपास हजारो विद्यार्थी या शास्त्री रोडवरती पोहोचतील आणि त्यांच्या माध्यमातून आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. रोहन, आता जसं तुम्ही म्हणाल की मागच्या अर्ध्या तासापासून साधारणपणे हे आंदोलन सुरू आहे, आता शास्त्री रोडवरची नेमकी काय परिस्थिती आहे? कारण इथं पोलीस सुद्धा आलेले दृश्यामध्ये पाहायला मिळतात, गर्दी आवरण्याचा प्रयत्न करतायत. पुणे पोलिसांचे परिमंडळ 1 उपायुक्त ऋषिकेश रावले असतील किंवा इतर पोलीस अधिकारी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून तिथली परिस्थिती हाताळणे किंवा विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणामध्ये घोषणाबाजी करून न देता शांततेमध्ये त्यांना माघारी पाठवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आणि सध्या देखील पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो त्या परिसरामध्ये आहे. खरं तर त्या विद्यार्थ्यांना शास्त्री रोडवरती येऊन देऊ नये यासाठी देखील पुणे पोलीस सकाळपासून प्रयत्न करत होते, कारण का 2 दिवसापासून ते परवानगी मागत होते आणि अशा पद्धतीने विना परवानगीचे आंदोलन यापूर्वी देखील केलेलं आहे आणि आता देखील करतील अशा प्रकारची जी आहे ती शक्यता होती, चर्चा होती. त्यामुळे पुणे पोलिसांकडून खबरदारी जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते. परंतु हे विद्यार्थी नेमके आज ऐकणार आहेत का? कारण का जर का
विविध माध्यमातून जर का बातम्या ह्या प्रसिद्ध होत गेल्या तर आणखी विद्यार्थी येतील अशा प्रकारची माहिती देखील पुणे पोलिसांनी दिलेली होती. कारण का पुणे पोलिसांचं देखील हेच म्हणणं आहे की आम्ही त्यांना परवानगी देत नाही आहोत आंदोलनाची, कारण का सध्या शहरामध्ये आचारसंहिता सुरू आहे, निवडणुका आहेत आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे आंदोलन जे आहे ते तुम्ही करू नका अशा प्रकारची मागणी मत जे आहे ते पुणे पोलिसांनी मांडलेलं होतं आणि तरी देखील हे विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले अगदी. आणि त्याच्यामुळे हे आंदोलन आता पुढे कशा पद्धतीने वळण घेतं याचे सुद्धा तपशील तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद रोहन माहितीसाठी.